महाशिव आघाडीचे सरकार बसल्यानंतर या आघाडीच्या वतीने गोरगरिबांसाठी 10 रुपयात पूर्ण जेवण अशा पद्धतीने शिवभोजन थाळी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली। त्यात प्रत्येक थालीमागे शासन अनुदान देणार असल्याने त्याला एका हॉटेल व्यवसायाचे स्वरूप आले आहे। त्यामुळे अनेक बेरोजगार यांना या माध्यमातून रोजगारही प्राप्त होत आहे। परंतु चांदूर रेल्वे शहरात गेल्या महिन्याभरापासून ही योजना सुरू झाली नाही। आता तर कोरोनाच्या संकटात विविध स्तरातून या शिवभोजन थालीची मागणी वाढत आहे। स्थानिक तहसीलदार यांनी मात्र 2 दिवसातच सर्व कार्यवाही पार पाडत याचा करार दिला, परंतु त्यासाठी कुठलीही सार्वजनिक जाहिरात किंवा नोटीस न काढता किंवा पुरेसा वेळ न देता शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांना फोन करून बोलावून घेत त्यातील एकाला याचा करार देण्यात आल्याचा आरोप वजा तक्रार कार्यकर्त्यांनी केली होती। त्याचाच पाठपुरावा करीत शिवसेनेचे शहर प्रमुख स्वप्नील मानकर व सुमेध सरदार यांनी आरोप केला आहे। कंत्राटदारांनी अन्न व शासन यांच्याकडून मिळत असलेले प्रमाणपत्र हे घरीच तयार केले असून ते खोटे आहे। संबंधिताला तसे कुठलेही प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने दिले नसल्याचा खुलासा पत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून आणले आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे आयोजित शिवभोजनालयाचा कार्यक्रम हर तालुक्यात राबवण्यात आलेला होता। आमच्या इथे चांदूर रेल्वे येथे तहसीलदाराच्या मार्फत काही रेस्टॉरंट, बचत गट आणि NGOला बोलावून शिवभोजनालयाची माहिती देण्यात आली आणि माहिती देत असताना तहसीलदारांनी काही नियम आहे त्याच्यामध्ये आम्हाला डॉक्युमेंट मागितले होते। त्या डॉक्युमेंटची कुठलीही पडताळणी न करता सदर तहसीलदार साहेबांनी त्यांच्या एकदम जवळच्या व्यक्तीला ठेका देऊन त्या जे कागद त्याला पाहिजे होते भोजनालयासाठी शासन निर्देशित ते कागदपत्र त्यांना खोटे लावले। मी त्याची माहिती अन्न औषध प्रशासनाला विचारली, त्यांचं पत्र आणलं आणि सदर तहसीलदाराजवळ कंप्लेंट केली का शासनाची खोटं सर्टिफिकेट देऊन जे फसवणूक साखर बोंडेंनी केली त्याच्यावर व कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचा ठेका कॅन्सल करून एखाद्या गरजूंना तो ठेका मिळण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तसेच संबंधिताने दाखल केलेल्या प्रमाणपत्रात अनेक त्रुटी असून ते बनावट असल्याचे लक्षात येत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। त्यावरून संबंधित कंत्राटदाराचे कागदपत्र तपासून त्यांचा कंत्राट रद्द करावा आणि शासनाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शिवथाली शिवभोजनची चांदूर रेल्वेमध्ये सुद्धा ही करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी सर्व NGO तसेच भोजनालयातील हॉटेल मालक यांना सगळ्यांना बोलावून ठेका याच्याबद्दल माहिती दिली। तसेच त्यांना कागदपत्रे मागितली। त्या कागदपत्रामध्ये जवळजवळ बहुतेक लोकांनी जवळजवळ 15 ते 16 लोकांनी फॉर्म भरले होते, पण त्यात तहसीलदार साहेबांचा जो विश्वासू असला आहे समजा त्यालाच ते देण्यात आले। त्याच्यानंतर त्याच्या कागदपत्रे जे होते ज्याला गरज आहे बा समजा बेरोजगार आहे, बचत गट आहे यांना न देतात जे तहसीलदार साहेबांचा जवळचा माणूस आहे त्यांना ते देण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने खोटी सगळे कागदपत्र लावलेले आहे। या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे। तसेच सगळे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर अन्नपुरवठा नागरी मंत्री, कलेक्टर साहेब, पालकमंत्री यांना सगळं प्रतिलिपी देण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले, राजू शिवनकर।